नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती 2025 पद मित्रांनो पोलीस पाटील अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे बघा, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची चळवळ ही सुरू केली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त हा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गडचिरोली हा काय महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्धा नदीची इरई ही उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोविंद पानसरे हे काय मित्रांनो, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक म्हणजे गोविंद पानसरे हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आवाजाची तीव्रता मोजण्याचे डेसिबल हे एकक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विवा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक म्हणजे विवा शिरवाडकर हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा काय जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा म्हणजे मुख्य प्रमुख असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भूकंप होण्यासाठी कारणीभूत असलेला पृथ्वीचा स्तर म्हणजे कोणता आहे? भूकंप होण्यासाठी कारणीभूत असलेला पृथ्वीचा स्तर म्हणजे नेमका कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पृथ्वीचे कवच. काय आहे मित्रांनो? पृथ्वीचे कवच हे काय आहे? पृथ्वीचा स्तर आहे नेमका म्हणजे कारणीभूत भूकंप होण्यासाठी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतात 28 फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, वारंवार परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा पण 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जन्मखोड या सामाजिक शब्दातील समास आपला ओळखायचा आहे. जन्मखोड या सामासिक शब्दातील आपला
समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी तत्पुरुष समास आहे. कोणता मित्रांनो? पंचमी तत्पुरुष समास हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली आहे? भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती ही केव्हा झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1833 साली झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, थवा या समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे? थवा हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे? प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पक्षाशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, हातीपाय हा रोग डॅश डॅशमुळे होतो. हातीपाय हा रोग डॅश डॅशमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मेटाझोआ यामुळे हातीपाय हा रोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सौंदर्य या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाववाचक नाम. काय मित्रांनो? भाववाचक नाम हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालपैकी कोणता देश सार्क संघटनेचा भाग नाही? खालपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही म्हणजे कोणता देश हा सहभागी झालेला नाही ते आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इस्रायल हा काय सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. हे आहे म्हणजे बाकीचे अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे आणि पाकिस्तान आहे. म्हणजे इस्रायल हा नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे कोण असतात? बघा, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे कोण असतात म्हणजे त्यांना नेमकं काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सहोदर असे म्हटले जाते. काय मित्रांनो? सहोदर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलेले आहे? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मित्रांनो, अक्काबाईचा फेरा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. अक्काबाईचा फेरा येणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अवदसा आठवणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, वडिलांना व आईला पत्र लिहिताना प्रारंभी म्हणजे काय लिहावे लागते? वडिलांना व आईला पत्र लिहिताना प्रारंभी काय लिहावे लागते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तीर्थरूप असे लिहावे लागते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेवट करणे. काय मित्रांनो? इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NK सिंह हे काय 15व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? खालपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? पहा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लिखाण हे कोणत्या लिपीमध्ये केले जाते? प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 मे या दिवशी जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक कोण आहेत?
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक कोण आहेत? पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आर आर पाटील. हे काय मित्रांनो, महात्मा गांधी तंटमुक्ती गाव मोहिमेचे म्हणजे जनक म्हणजे आर आर पाटील आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्बोदके. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखायचा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धनराज पिल्ले हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हॉकीशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोविंदा ग्रज. हे काय? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव म्हणजे गोविंदा ग्रज आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शुक्र आहे. हे काय मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज समूह शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपला निवडायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल आपला योग्य शब्द आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तगाई. काय मित्रांनो, तगाई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. हे काय मित्रांनो, आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.